already seen what Golgi apparatus. Then now we are start the new topic, lysosomes. Okay, here we are start the lysosomes. Lysosome means what? It is also called as the suicidal bag. Okay, lysosome ला आपण करणार आहे suicidal bag. Why it is called as the suicidal bag? We are studying. Okay, then first time the lysosome discovered by scientists in liver cell. Okay, first time the lysosome discovered by the scientists in what cell? लिव्हर सेल. बरोबर, सर्वात अगोदर जो लायझोसोम पॉइंट आहे तो कशामध्ये बघायला मिळणार आपल्याला? लिव्हर सेल मध्ये. देन व्हॉट? लायझोसोम फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. बरोबर, सगळे युकॅरियोटिक सेल जे असणार आहेत त्या युकॅरियोटिक सेल मध्ये काय होणार आहे? लायझोसोमचा प्रेझेन्स असणार. सो दॅट्स व्हॉट लायझोसोम फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. बट एक्सेप्शन काय असणार आहे? कुठे ॲब्सेंट असणार आहे? इट इज ॲब्सेंट इन फंजाय. फंजाय मध्ये एक्झाम्पल काय असणार आहे? Yeast and Neurospora. Okay, it's also absent in Protista. Protista मध्ये कुठे absent असणार आहे? Euglena. It is also absent in plant cell. Plant cell मध्ये example काय असणार आहे? Meristematic cell. And it is also absent in animal cell. Animal cell मध्ये कुठे absent असणार आहे? Mammalian red blood cell मध्ये. बरोबर, कारण आपण काय बघतो आहे? It is found in all eukaryotic cell. बरोबर, जितके लायझोसोम असणार आहेत ते लायझोसोम कुठे फाउंड असणार आहे? ऑल युकॅरियोटिक सेल. मग प्रोटिस्ट युकॅरियोटिक सेल आहे, प्लांट युकॅरियोटिक सेल आहे, बरोबर आहे ना, ॲनिमल सेल युकॅरियोटिक सेल आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी लायझोसोम काय आहे? ॲब्सेंट आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा फंगाय मध्ये ईस्ट आणि न्यूरोस्पोरा या ठिकाणी लायझोसोम का असणार आहे? ॲब्सेंट असणार. प्रोटिस्ट मध्ये युग्लेना मध्ये ॲब्सेंट असणार, प्लांट सेल मध्ये मेरिस्मेटिक सेल आणि ॲनिमल सेल मध्ये काय असणार आहे? मॅमिलियन आरबीसी. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल. देन व्हॉट? हियर इट इज द नंबर. ओके, लायझोसोम कुठे जास्त क्वांटिटी मध्ये असणार? ओके, लायझोसोम कुठे प्रेझेंट असणार? मग लायझोसोम प्रेझेंट मोर इन नंबर इन व्हाईट ब्लड सेल्स, फॅगोसाइट्स अँड ऑस्टिओब्लास्ट. बरोबर, लायझोसोम्स मोर इन नंबर मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये कुठे असणार आहे? लायझोसोम्स विच आर प्रेझेंट मोर इन नंबर डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल. बरोबर, पांढऱ्या रक्तपेशी. बरोबर, त्यानंतर कुठे प्रेझेंट असणार? मोर इन नंबर मध्ये फॅगोसाइट्स मध्ये. कुठे प्रेझेंट असणार आहे? ऑस्टिओब्लास्ट मध्ये. ओके, देन व्हॉट? टाइप्स. लायझोसोमचे काय असणार आहे? टाइप्स असणार. मग टाइप्स कॅन बी क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मॅट्रिक्स. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मॅट्रिक्स लायझोसोम कॅन बी क्लासिफाइड इनटू द फॉलोइंग टाइप्स. बरोबर आहे, मॅट्रिक्सच्या बेसिसवर लायझोसोमचे खालील प्रकारे टाइप्स पडणार. कोणते टाइप्स असणार आहेत? प्रायमरी लायझोसोम, सेकंडरी लायझोसोम, टर्शियरी लायझोसोम्स अँड व्हॉट? ऑटोफॅगोसोम्स. बरोबर, लायझोसोमचे चार टाइप: प्रायमरी लायझोसोम, सेकंडरी लायझोसोम, टर्शियरी लायझोसोम्स अँड व्हॉट? ऑटोफॅगोसोम. प्रायमरी लायझोसोम जो असणार तर प्रायमरी लायझोसोम्स काय असणार आहे? इट इज इनएक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. प्रायमरी लायझोसोम्स काय असणार आहे? इनएक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. सेकंडरी लायझोसोम्स काय असणार आहे? ऍक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. बरोबर, टर्शियरी लायझोसोम्स काय असणार आहे? इट इज ऑल्सो नोन एज द रेसिड्युअल बॉडी और इट इज ऑल्सो नोन एज द undigestive material. And autophagosome means what? It engulf its own cell organelles. That's why what? It is also called as the suicidal bag. बरोबर, मग लायझोसोमचे चार टाइप असणार आहे: प्रायमरी लायझोसोम, सेकंडरी लायझोसोम, टर्शियरी लायझोसोम अँड ऑटोफॅगोसोम्स. ओके, रीडिंग. Then what? Here it is the primosome means what? Primary lysosomes. Here it is the inactive hydrolytic enzyme. बरोबर, हा या ठिकाणी प्रायमरी लायझोसोम का असणार आहे? हायड्रोलायटिक एन्झाइम असणार आहे, परंतु हा कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असणार आहे. सेकंडरी लायझोसोम जो असणार आहे तर सेकंडरी लायझोसोम का असणार आहे? ऍक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाइम. बरोबर, टर्शियरी लायझोसोम means what? It is also known as the residual body. Now what is meant by residual body? Because of what? Here we have also studied on what? Eukaryotic cell. बरोबर, आपण कोणते सेल बघतो आहे? युकॅरियोटिक सेल बघतो आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस असणार, युकॅरियोटिक सेल मध्ये गोल्जी बॉडीज असणार, युकॅरियोटिक सेल मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार. बरोबर, युकॅरियोटिक सेल मध्ये आपण काय बघतो आहे? लायझोसोम. बरोबर, मग हा जो लायझोसोम आहे या लायझोसोमला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? दिस लायझोसोम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सुसाइडल बॅग. लायझोसोमला आपण काय म्हणतोय? सुसाइडल बॅग. बिकॉज ऑफ व्हॉट? इट डायजेस्ट इट्स सेल ऑर्गेनल. स्वतःचे सेल ऑर्गेनल काय करतो? तो डायजेस्ट करणार आहे. बरोबर, मग डायजेस्ट
झाल्यानंतर, बरोबर ना, डायजेस्ट झाल्यानंतर जे एक्सक्रीटेड मटेरियल आहे ते एक्सक्रीटेड मटेरियल त्या ठिकाणी काय असणार आहे, प्रेझेंट असणार, बरोबर. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण रेसिड्युअल बॉडी, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण रेसिड्युअल बॉडी. मग रेसिड्युअल बॉडी कशाचा पार्ट असणार आहे, टर्शियरी लायझोसोमचा. म्हणजे मग हे जे मटेरियल असणार आहे, मटेरियल कोणतं असणार आहे, अनडायजेस्टेड मटेरियल. ओके, दॅट्स व्हॉट हियर इट इज द अनडायजेस्टेड मटेरियल अंडर द व्हॉट, टर्शियरी लायझोसोम. लास्ट वन काय असणार आहे, ऑटोफॅगोसोम. काय असणार आहे, ऑटोफॅगोसोम. Auto means what, self. Auto means what, here it is the self, and phagosome means what, kill. Phagosome means what, kill, or what, engulf, or what, engulf. Engulf म्हणजे काय, गिळंकृत करणे. engulf म्हणजे काय, गिळंकृत करणे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय असणार आहे, ऑटोफॅगोसोम. म्हणजे हे जे लायझोसोम्स असणार आहे, काय असणार आहे, ऑटोफॅगोसोम असणार आहे. म्हणजे स्वतःच्या सेल स्वतः काय करणार, तो engulf करून घेणार. हा लायझोसोम काय करणार आहे, स्वतःच्या सेल काय करणार, तो engulf करणार. त्यामुळे त्याला म्हणणार आहे आपण ऑटोफॅगोसोम. त्यामुळे त्याला करणार आपण ऑटोफॅगोसोम. ओके, दॅट्स व्हॉट लायझोसोम. इट इज आल्सो कॉल्ड एज द सुसाइडल बॅग. फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट Didio. In what cell, liver cell. It is found in all eukaryotic cell, but exception in fungi, Eastern Neurospora, Protista, Euglena, plant cell, merismatic cell, animal cell, mammalian, red blood cell. Murin number कुठे असणार आहे, in WBC, phagocyte and osteoblast. Types on the basis of number of matrix. Primary lysosome, secondary lysosome, tertiary lysosome, and what, autophagosome. Primary lysosome inactive, secondary lysosome active, tertiary lysosome having the residual body or undigested material, and autophagosome means what, it kill its own cell organelle. स्वतःचे सेल ऑर्गेनेल काय करतोय, तो किल करतोय. That's why what it is called as the suicidal bag. Okay, that's why what it is called as the suicidal bag. Okay, did it इथपर्यंत काही अडचण नाही मग. Okay, then what, we are move towards the another types of what, lysosomes. Okay, lysosome चा स्टडी कोणत्या सायंटिस्टने केला, सायंटिस्ट Didio. Okay, in what cell, liver cell. In a liver cell found in all eukaryotic cell exception fungi, protista, plant cell and animal cell. Fungi चे example yeast and neurospora. Okay, then what, protista चे example euglena. Plant cell चे example merismatic cell. Animal cell चे example mammalian RBC. Then what, here also types of what, lysosome. Types of lysosomes on the basis of function. Okay, here I will also what, types of ribosome on the basis of what, on the basis of function. So first type, here it is the proteases. Okay, what, proteases. Proteases means what, break down phosphodiester bond, break down phosphodiester bond in what molecule, in a protein molecule. Protein molecule मध्ये जो phosphodiester bond असणार आहे तो ब्रेकडाउन करण्याचं काम कोणत्या एन्झाइम कडे असणार आहे, प्रोटीएजेस कडे. कोणाकडे असणार आहे, प्रोटीएजेस कडे. ओके, देन व्हाट, lipases. Okay, then what, lipases. Lipases means what, break down lipid molecule. Lipases means what, break down lipid molecule. Then what, here it is the nucleases. Okay, then what, here it is the nucleases. Nucleases means what, break down DNA and RNA. बरोबर, त्यामुळे या ठिकाणी असणार आहे एन्झाइम DNase. ओके, कोणता एन्झाइम असणार, DNase. आणि सेकंड जो एन्झाइम असणार आहे तो असणार आहे RNase. ओके, DNase and RNase. DNase एन्झाइम कोणाला ब्रेक करणार, DNA ला. RNase एन्झाइम कोणाला ब्रेक करणार, RNA ला. ओके, दॅट्स व्हाय प्रोटीएजेस ब्रेक डाउन प्रोटीन, lipases break down lipid, nucleases DNase and RNase. DNase break down DNA, RNase break down RNA. Then what, fourth one, phosphatases. Okay, what, phosphatases. Okay, कोणता बॉन्ड ब्रेक डाउन करणार आहे, फॉस्फेट बॉन्ड. ओके, and then fifth one, here it is the sulfatases. Fifth one, here it is the sulfatases. That's why what, those are the what, lysosomes on the basis of what, function. बरोबर, हे सुद्धा lysosomes चे काय असणार आहे, टाइप्स असणार आहे. कशाच्या बेसिसवर, on the basis of what, function. मग कोणते टाइप आहे बघा, प्रोटीएजेस, lipases, nucleases, phosphatases and sulfatases.
प्रोटीएजेस ब्रेकडाउन करणार प्रोटीनला, लायपेजेस ब्रेकडाउन करणार लिपिडला, न्यूक्लियसेस ब्रेकडाउन करणार डीएनएला, आरएनएला, फॉस्फेटेस ब्रेकडाउन करणार फॉस्फेटला, सल्फेटेस ब्रेकडाउन करणार सल्फेटला. ओके, रीड इट. ग्लायकोसाइडेस. ओके, 6-1 जो असणार आहे तो 6-1 असणार आहे ग्लायकोसाइडेस आणि 7-1 जो असणार आहे तो 7-1 असणार आहे या ठिकाणी इस्टेरेजेस. ओके, व्हॉट ग्लायकोसाइडेस हा असणार आहे 6-1 आणि इस्टेरेजेस असणार आहे हा 7-1. बरोबर आहे. मग हे काय बघतोय आपण लायझोझोमचे टाइप्स. हे काय बघतोय आपण लायझोझोमचे टाइप. पहिला टाइप काय आहे प्रोटीएजेस. बरोबर, नंबर इकडे तिकडे झाले तर चालेल, फक्त काय लक्ष ठेवायचं आहे प्रोटीएजेस, लायपेजेस, न्यूक्लियसेस. न्यूक्लियसेस मध्ये परत दोन टाइप डीएनएस, आरएनएस, फॉस्फेटेजेस, सल्फेटेजेस, ग्लायकोसाइडेस अँड व्हॉट इस्टरेजेस. बरोबर, ग्लायकोसाइडेस अँड इस्टरेजेस. ग्लायकोसाइड कोणाला ब्रेकडाउन करणार ग्लायकोसाइडेस कार्बोहायड्रेटला. ग्लायकोसाइडेस कोणाला ब्रेकडाउन करणार आहे कार्बोहायड्रेटला. बरोबर, आणि इस्टरेज ऑब्विसली इस्टर बॉन्ड. इस्टरेज कोणाला ब्रेकडाउन करणार आहे इस्टर बॉन्डला. आला एकदम डोक्यात सगळे पॉइंट्स स्टार्टिंग फ्रॉम सायंटिस्ट. ओके, सायंटिस्ट नेम क्रिश्चियन डी ड्यू. ओके, व्हॉट क्रिश्चियन डी ड्यू. कोणते सेल पहिले लिव्हर सेल. क्रिश्चियन डी ड्यूने जो स्टडी केला तो कोणत्या सेलमध्ये लिव्हर सेलमध्ये. बरोबर, आणि प्रेझेंट कुठे असणार आहे ऑल युकॅरियोटिक सेल. बरोबर आहे, बट एक्सेप्शन आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ एक्सेप्शन. देन व्हॉट we are moved towards the proper function of what here it is the lysosomes. Okay, त्यानंतर आपण काय बघणार आहे या ठिकाणी the functions of lysosome. लायझोझोम ची या ठिकाणी काय असणार आहे फंक्शन्स असणार. लायझोझोम फर्स्ट वन ऑटोफॅगोसाइट्स, त्यानंतर असणार आहे हेटेरोफॅगोसाइट्स, त्यानंतर असणार आहे ऑटोलायसिस, डिफेन्स मेकॅनिझम अँड कार्सिनोजेनिक. ओके, व्हॉट here it is the functions of lysosome. Okay, what is the next point? The next point here it is the functions of lysosome. First function here it is the heterophagocytes. Okay, पहला function का असणार आहे या ठिकाणी here it is the heterophagocytes. hetero means what another. hetero means what another. जसं आपण बोलतो ऑटोफॅगोझोम, आपण काय बोलतो ऑटोफॅगोझोम. ऑटो means what सेल, स्वतःची सेल स्वतः गिळंकृत करणे, त्याला म्हणतो आपण ऑटोफॅगोझोम. मग हेटेरोझोम म्हणजे काय अनदर. हेटेरोझोम means what another. Okay, that's why what here it is the heterophagocytic. Heterophagocytic means what it destroy another foreign particle. It destroy another foreign particle. त्याला म्हणणार आपण हेटेरोफॅगोसाइट्स. त्याला काय म्हणणार आपण हेटेरोफॅगोसाइट्स. ओके, then what नेक्स्ट वन फंक्शन असणार आहे ऑटोफॅगोझोम. नेक्स्ट वन फंक्शन का असणार आहे ऑटोफॅगोझोम्स. ओके, ऑटोफॅगोसाइट्स और ऑटोफॅगोझोम मीन्स व्हाट ऑटो मीन्स व्हाट सेल, ऑटो मीन्स व्हाट सेल एंड फॅगोसाइट्स मीन्स व्हाट डिस्ट्रॉय. ओके, ऑटो मीन्स व्हाट सेल एंड फॅगोसाइट मीन्स व्हाट डिस्ट्रॉय. ओके, दैट्स व्हाट इट डिस्ट्रॉय if cell organelle. Okay, it destroy cell organelle म्हणजे स्वतःचे सेल ऑर्गेनल काय करणार तो डिस्ट्रॉय करणार. बरोबर आहे. मग स्वतःचे सेल ऑर्गेनल मध्ये मायटोकॉन्ड्रिया असणार, गोल्जी अपॅरेटस असणार, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार, व्हॅक्युअल सेल, सेंट्रिओल सेल. ओके, हे सगळे सेल ऑर्गेनल्स काय होणार आहेत डिस्ट्रॉय होणार. त्याला म्हणणार आपण ऑटोफॅगोझोम. त्याला काय म्हणणार आपण ऑटोफॅगोझोम. ओके, थर्ड वन फंक्शन ऑन द डिपेंड ऑफ व्हाट ऑटोलायसिस. ओके, काय असणार आहे ऑटोलायसिस. ऑटो मीन्स व्हाट सेल, ऑटो मीन्स व्हाट सेल स्वतः, आणि लायसिस म्हणजे काय ब्रेकडाउन करणे. ओके, दॅट्स व्हाय इट ब्रेकडाउन. ओके, इट ब्रेकडाउन इट्स सेल ऑर्गेनल्स. ओके, कोणते सेल ऑर्गेनल तो त्या ठिकाणी ब्रेकडाउन करणार आहे स्वतःचे सेल ऑर्गेनल काय करणार तो ब्रेकडाउन करणार. ओके, आणि फॅगोझोम मीन्स व्हाट डिस्ट्रॉय और किल. फॅगोझोम मीन्स व्हाट डिस्ट्रॉय और किल. ओके, त्यानंतर असणार आहे इट ऍक्ट अ कार्सिनोजेनिक. ओके, इट ऍक्ट अ कार्सिनोजेनिक डिफेन्स मेकॅनिझम. ओके, कोणते मेकॅनिझम असणार आहे कार्सिनोजेनिक डिफेन्स मेकॅनिझम. कार्सिनोजेनिक मीन्स व्हाट कॅन्सर. बरोबर आहे. ज्या सबस्टन्स मुळे काय होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो, असं कार्सिनोजेनिक सबस्टन्सला काय करणार तो डिफेन्स करणार. ओके, दॅट्स व्हाट हियर इट इज द कार्सिनोजेनिक डिफेन्स मेकॅनिझम. दोज आर द व्हाट फंक्शन्स ऑफ लायझोझोम. हे फंक्शन कोणाचे असणार आहे लायझोझोमचे. मग
पहिला फंक्शन काय असणार आहे हेटेरोफॅगोसाइटिक. काय असणार आहे हेटेरोफॅगोसाइटिक. हेटेरोफॅगोसाइटिक मीन्स व्हाट इट डिस्ट्रॉय अनदर फॉरेन मटेरियल. हेटेरो मीन्स व्हाट अनदर. ऑटोफॅगोजम मीन्स व्हाट इट डिस्ट्रॉय और किल सेल्फ ऑर्गेनेल्स. ऑटोलायसिस मीन्स व्हाट इट ब्रेक डाउन इट्स सेल्फ ऑर्गेनेल. लायसिस म्हणजे काय ब्रेक डाउन होणे बरोबर आहे. आणि फॅगोझोम्स म्हणजे काय डिस्ट्रॉय करणे किंवा किल करणे. आणि कोणते मेकॅनिझम असणार आहे कार्सिनोजेनिक डिफेन्स मेकॅनिझम. कोणते मेकॅनिझम असणार आहे कार्सिनोजेनिक